नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो। आंबेडकरांचा जय हो। अण्णाभाऊ साठेंचा जय हो। सर, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली, तर काय कार्यक्रम झाले आज ग्रामपंचायतीवर? ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व गावकरी व समाज जनतेच्या उपस्थितीमध्ये उत्साह साजरी करण्यात आली। या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांना काहीच नाही, सर्वांना चांगलं राहावं, चांगलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जसं सांगितलेले शिकवण त्याप्रमाणे कार्य करावे। आणि आत्ताच भाषणामध्ये आमच्या ग्रामसरपंचांनी सांगितलं की सर्व तरुण पोरांनी मुख्यतः म्हणजे व्यसनापासून दूर राहा, जेणेकरून सर्व समाज सुधारकांचे विचार आपल्याला आचरणात आणते। मी एकनाथ भालेराव माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंती निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे एक 1.5 दिवस शाळा शिकले असताना सुद्धा एवढ्या देशात नाव कमवलं। तसंच आपल्या समाजाला त्याचा काहीतरी विचार करून आणि खास करून मला जयंतीनिमित्त एकच सांगू इच्छितो की व्यसनापासून मुक्ती व्हायला पाहिजे, एवढं पुढे सांगू इच्छितो। एकनाथ भालेराव माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य। माझं नाव दामोदर अंबादास भालेराव, माजी सरपंच सावंगी, ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, सावंगी, तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली या वाळवा तालुका वाटेगाव या ठिकाणी झाला। ते अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म झाला। त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मी तर म्हणतो सर्वांच्या भाषणामध्ये 1.5 दिवस शाळा शिकले, मी तर म्हणतो अण्णाभाऊ साठे शाळेतच गेले नाही। आणि पण तरी त्यांनी आपल्या महाराष्ट्रात, देशात आणि शाहिरीमार्फत लोकनाट्य, कथा, कादंबऱ्या याचं आपल्याला त्यांनी एक भरमसाठ योगदान दिलं। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना फार अडचणीचा सामना करावा लागला। अण्णाभाऊ साठे यांनी प्रवासबंदरमध्ये रशियाला ज्यावेळेस प्रवास केला होता त्यावेळेस रशियामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शिवशाहीर त्यांनी तिथं गायलेलं आहे। अशा महान थोर नेत्यांनी समाजासाठी जे कार्य केलं त्या कार्याचा आपण दखल घेतली पाहिजे। अण्णाभाऊ साठेंचे विचार आपल्या डोक्यात नाही, मनात ठेवले पाहिजे। मनात ठेवून सगळी समाजापुढे काहीतरी आदर्श केला पाहिजे, देशापुढे आदर्श केला पाहिजे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक कथा, कादंबरी यांनी जो समाजासाठी लिहिलेल्या, तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ही देशाच्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी गीतारस, ज्यावेळेस त्याला तुरुंगवास झाला त्यावेळेस त्यांनी गीतारस या ग्रंथाचं त्यांनी लिहिला। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जहालमतवादी होते, त्यांना जहालमतवादी होते। त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जे जहालमतवादीचा विडा उचलला होता, त्यांनी गणेशोत्सव असेल असे अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस हाती घेतले। आणि समाजापुढं आज रोजी आता हा महिना, याच महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाईल। याचंच म्हणजे लोकमान्य टिळक यांचे आदर्श समोर ठेवून त्यांनी सर्वांना साजरा केला पाहिजे। कारण या विचारांना या सर्व समाज एकत्र येतो, सर्व समाजाचं एकमेकाविषयी आदर सन्मान होतो। या विचारानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव साजरा केला।